यानंतर पाहूयात एक पुढची बातमी। रुग्णालयामध्ये दाखल असलेल्या रुग्णांना रुग्णालयाच्या जे काही रुग्ण आहेत त्यांच्यावर कशा पद्धतीने वेगवेगळे उपचार केले जात आहेत आणि दुसरं म्हणजे जी व्यवस्था आहे ती किती कमकुवत आहे याविषयीची उदाहरणं समोर येत आहेत। आणि अशामध्येच एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी हॉस्पिटल्सना इशारा दिलेला आहे। रुग्णालयामध्ये दाखल असलेल्या रुग्णांना रुग्णालयाच्या आत असणारे जे अधिकृत मेडिकल मधून खरेदी करण्याची सक्ती करू शकत नाही रुग्णालय, असं ते म्हणालेत। आणि आदेशाचं उल्लंघन करणाऱ्या रुग्णालयांवर कडक कारवाई केली जाईल असा इशाराही एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढेंनी दिलाय। रुग्णालयातील फार्मसीमधूनच औषधं खरेदी करणं कायद्यानं बंधनकारक नाहीये। औषधं कुठून खरेदी करायची हा सर्वस्वी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचा अधिकार आहे, असं सुद्धा तुकाराम मुंढेंनी स्पष्ट केलंय। बऱ्याच ठिकाणी आमच्याकडे कंप्लेन येतात, माहिती भेटते की हॉस्पिटलमध्ये कुणी पेशंट ॲडमिट जर असेल आणि त्याला जे काही औषधी लागत असतील तर ते त्यांच्याच फार्मसीमधून घ्यायचे, अशा काही कंप्लेन असतात आमच्याकडे। बाय लॉ दे कॅनॉट फोर्स एनी हॉस्पिटल तिथूनच घ्यायचं मॅन्डेट नाही आहे। त्याचे आदेश आम्ही जारी केलेले आहेत। आदेश त्याची पाहिजे तो कॉपी आम्ही प्रेस कदाचित उद्या देऊ, दिली का तयार, पण माहितीसाठी म्हणून देतो आहे की ऑलरेडी केले की असं त्यांना करता येत नाही। कोणत्याही पेशंटला जर बाहेरून आणायचं हा त्यांचा चॉईस आहे। यू कॅनॉट फोर्स एनीबडी की तुमच्याच फार्मसीमधून किंवा ह्याच फार्मसीमधून किंवा त्याच फार्मसीतून घ्या, हे तुम्ही पेशंटला फोर्स करू शकत नाही। हे आम्ही सगळ्यांना ऑर्डर काढलेली आहे आणि इट विल बी इन्फोर्स्ड, कारण तो सिटिझन्सचा किंवा पेशंटचा राईट आहे कुठून परचेस करायचा। त्यांना तुम्हाला प्रिस्क्रिप्शन द्यावं लागेल, प्रिस्क्रिप्शन दिल्यानंतर त्यांना जिथून आणायचे तिथून आणतील। त्याच्यामुळे यू कॅनॉट फोर्स की तुमच्याच फार्मसीतून घ्यावा, तो पण आदेश आज आम्ही पारित केलेला आहे।